सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनी वस्ती कारंजा रोड ते उड्डाण पूल या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठा कसरतीचा सामना करत वाहन चालवावे लागत असल्याचं दिसत आहे। पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते अधिक धोकादायक झाले असून खड्ड्यात पावसाचं पाणी साठल्याने वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने शहरातील रस्ते हे अपघातास निमंत्रण देत असून संबंधित विभागाचे अधिकारी मात्र मूक गिळत बसले, ज्यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून एका प्रकारे सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा नगर परिषद प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून अपघात होण्याची तर अधिकारी वाट पाहत नाही ना, असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अथवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा असल्याने कारंजा रोड ते उड्डाण पूल रस्त्यास तुर्तास डागडुजी करण्यात आली। मात्र अवघ्या 6 महिन्यातच पुन्हा परिस्थिती जैसे थेच झाल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे। या गांभीर्याकडे विद्यमान आमदार हरीश पिंपळे जातीने लक्ष घालून समस्या सोडवतील का, याकडे मूर्तिजापूरकरांचे लक्ष लागले। जागर जनस्थान करिता ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर, अकोला। काय सांगाल दादा मूर्तिजापूरच्या रस्त्याबाबत? मूर्तिजापूर शहरातील एक दयनीय अवस्था झालेली आहे। ते कारंजा रोड ते मूर्तिजापूरमध्ये उड्डाण पुलापर्यंत जो रस्ता आहे आणि भगतसिंग चौकापासून तर शिवाजी चौकापर्यंत अतिशय दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे जनतेला कळत नाही आहे आणि नाहक तारेवरची कसरत या माध्यमातून आपल्याला गाडी चालवताना करावी लागत आहे। तर प्रशासनाने याच्यावर तात्काळ लक्ष देऊन ते रस्त्याची जी दुर्व्यवस्था झालेली आहे ती सुरळीत करावी, अशी ही माझी मागणी राहील।